लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। सगळेच राजकीय पक्ष आपापल्या प्रचाराला सुरुवात त्यांनी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचा प्रचार सुरू झालेला आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सकाळी 7 वाजल्यापासून प्रचाराला लागलेले आहेत। सकाळचा चहा ते एका छोट्याशा टपरीवरती कार्यकर्त्यांसोबत घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकता की एक छोटीशी टपरी आपल्या समोर आहे, साधी टपरी आहे आणि त्याच टपरीवरती ते आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी चहा घेत आहेत आणि अशा पद्धतीने सुद्धा एक वेगळा प्रचार जो आहे तो शिवसेनेचा सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण अंबादास दानवे यांच्यासोबत बोलणार आहोत। दादा, राज्यभरात प्रचाराला आता चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे। तुमच्यासुद्धा सकाळी 7 पासून बैठका सुरू झालेल्या आहेत। चहा सुद्धा तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांसोबत एका छोट्याशा टपरीवर घेताय। बिलकुल, मी आज सकाळी 7 वाजेपासून प्रचाराला सुरुवात केली। जवळपास आत्तापर्यंत मी 5 का 6 ठिकाणी जाऊन आलेलो आहे। एक विभाग संपला, आता दुसरा विभाग, दुपारपर्यंत संध्याकाळी तिसरा विभाग, अशा पद्धतीने जवळपास आज 18 ठिकाणी मी जातोय। 18 कार्यक्रम दिवसभरात करतोय। 6चा पहिला टप्पा संपलेला आहे आणि सगळे त्या भागातले शिवसैनिक, त्या भागातले पदाधिकारी सगळे सोबत आहेत आणि एक चांगला प्रतिसाद नागरिकांचा, शिवसैनिक तर आहेतच परंतु नागरिकांचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद याला आहे। आता एक विभाग संपल्यानंतर दुसऱ्या विभागात जाताना कॉफी घ्यायला थांबलो। आता संभाजीनगर लोकसभेसाठी आतापर्यंत महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता, मात्र आता संदीपान भुमरेंचं नाव समोर आलेलं आहे। उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती त्यांचं नाव घोषित केलं जाणार आहे। काय सांगाल? मला असं जे कळतंय की आमचा उमेदवार डिक्लेअर होऊन जवळपास आता 15 दिवस झाले। प्रचाराचा जो संघटनात्मक जो मेन पार्ट असतो तो आमचा आता संपत आलेला आहे। दुसरा टप्पा आमचा उद्या परवापासून सुरू होऊन तो 22 पर्यंत, नंतर 22 नंतर तिसरा टप्पा, अशा पद्धतीने आमची प्रचाराचे 3 आम्ही पार्ट केलेले आहे। समोरचा उमेदवार अजून ठरत नाही आहे। संदीपान भुमरे हे उमेदवार असले तर चांगलंच आहे आम्हाला, कारण ते या काही लोकसभा मतदारसंघातले नाही आहे, त्या लोकसभा मतदारसंघातल्या बाहेरचे। आत्ताच काही बोलत नाही। जर खरोखर त्यांना तिकीट भेटलं आणि खरोखर ते उभे राहिले तर मग कसं करायचं, त्यांचं काय त्यांचे कर्तृत्व आहे या संभाजीनगर जिल्ह्यात ते दाखवू, जनतेसमोर आणू। राज्यातले काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य समोर आलेलं आहे। ते म्हणतात की मला मुख्यमंत्री पदाचा मोह कधीही नव्हता, मला केवळ शिवसेना वाचवायची होती। शिवसेना चांगल्या पद्धतीनं वाचवतात असं ते महाराष्ट्राला दाखवतात। जी शिवसेना 22 जागा 23 जागा लढायची, ज्या शिवसेनेचा उमेदवार बदलाशी बोलायची कोणाची हिंमत नव्हती, उलट शिवसेना समोरच्याचा उमेदवार बदलायची। आज शिवसेनेचा उमेदवार कोण ठरवायचा दिल्लीला कळवावं लागतं यांना, आणि भारतीय जनता पार्टी सांगते की याचा निगेटिव्ह सर्वे, याचा पॉझिटिव्ह सर्वे, तर याला उमेदवारी द्या, अशी शिवसेना बाळासाहेबांची वाढवतात। मागच्या वेळेस आठवा तुम्ही किरीट सोमय्याची उमेदवारी शिवसेनेने बदलायला लावली होती का नाही? आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात शिवसेना वाचवायची, मुख्य उमेदवारीचा पदाचा मोह नव्हता, काय शिवसेना वाचवताय तुम्ही? अरे तुमच्या पक्षात तुमच्यासाठी गद्दारी करणाऱ्या लोकांना तुम्ही उमेदवारी नाही देऊ शकले, आणि कोणती शिवसेना? आधी तुमचे 2 माणसं वाचवा। तुम्ही तुमचे 2 माणसं वाचवू शकत नाही, काही जणांना उमेदवारी देऊ शकत नाही, तुम्ही काय शिवसेना वाचवणार? मग तर सत्तेसाठी तुम्ही गेलेला आहात, स्वतःला वाचवण्यासाठी गेलात हे जगाला कळतं। ते पुढे असं म्हणतात की मी डॉक्टर नसलो तरी 1.5 वर्षापूर्वी मोठं ऑपरेशन केलेलं आहे, काही लोकांचे कमरेचे आणि काही लोकांचे गळ्याचे पट्टे उतरवलेत असं म्हणतात। तुमचं काय ऑपरेशन झाले तुम्हाला कळालं नाही, अजून 2-4 महिन्याने कळेल भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने एकेकाचं ऑपरेशन करते। आत्तापर्यंत कोणाकोणाला सोडलं भारतीय जनता पार्टीने, कोणाकोणाला गाडलं, कोणाकोणाचे पाठिंबे काढले आणि कोणाचा पाठिंबा घेऊन मोठे झाले आणि त्यालाच पुन्हा डुबवलं। हे अनेक उदाहरणे गोव्यामध्ये आहे, बिहारमध्ये आहे, अनेक या हिंदुस्थानातल्या राज्यामध्ये अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी वागलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांना राज्य करू देणार नाही, यांना मुख्यमंत्री पदाचं जे काय असेल सुख उपभोगू देणार नाही, हे मी तुम्हाला 100% सांगतो। पुढे ते म्हणतात की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा। आणि ते म्हणतात की बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, हे लोक सहकाऱ्यांना घरगडी समजतात। तुम्ही इतक्या दिवस काम केलेलं आहे, मग तुम्ही गडी म्हणून काम केलं होतं का? याच गड्याला मग घरगड्याला म्हणता येईल,
मुख्यमंत्री कधी नगरविकास खातं दुसऱ्याला देत नसतात. आत्तापर्यंतचा इतिहास आहे देशाचा, महाराष्ट्राचा. पण याच घरगड्याला मग बांधता येईल जर घरगडी समजत असेल तर, ते म्हणत असाल तर. नाही तर उद्योजी तर सहकारी समजतात, सवंगडी समजायची गरज नाही, सहकारी समजतात. अशा घरगड्याला नगरविकास खातं त्यांनीच दिलं, जे पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्याचं खातं असतं. मग अशा एवढा मोठा मान, एवढा मोठा बहुमान, एवढं मोठं सगळं करूनही जर तुम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य करत असाल तर मला असं वाटतं ही नमक हरामी आहे. ठीक आहे, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं, तुम्ही गद्दारी केली, तुम्हाला ईडीपासून वाचायचं होतं, तुम्हाला इन्कम टॅक्सपासून वाचायचं होतं, तुम्ही गद्दारी केली, हे मान्य करा ना. कशाला उगाच ताकाला जाऊन भांडायला पावता. जनतेला या सगळ्या गोष्टी कळतात. आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंवरती टीका केली आहे की आदित्य ठाकरेंना बघून बाबा लगीन हे पात्र त्यांना आठवत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या शिवसेनेबरोबर भारतीय जनता पार्टी सातत्यानं मुंबई महापालिकेत राज्य केलं, ज्या शिवसेनेचा हात धरून भारतीय जनता पार्टी या राज्यात मोठे झाली, असं होत असताना आशिष शेलारांना रोज ठाकरेंचा मंत्र म्हणावाच लागतो. नाही तर त्यांना कुत्रं विचारणार नाही, त्यांना कुत्रं विचारणार नाही. रोज ठाकरेवर टीका करण्यासाठी त्यांचं मला वाटतं काही ठरलं असेल. एवढी टीका, एवढ्या शिव्या असलं तर एवढं, एवढ्या शिव्या असलं तर एवढं, एवढ्या शिव्या असलं तर एवढं, असं ठरलं असू शकतं. आणि म्हणून ठाकरेंचा मंत्र यांना राजकारणात जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे. श्रीकांत शिंदेनी अशी टीका केलेली आहे की आधीचं सरकार घरी बसलं होतं, लोकांनाही घरी बसवलं होतं, आणि आत्ताचं सरकार हे तिन्ही नेते काम करणारे आहेत. चांगलं काम करतात, जनतेला चांगलं महाराष्ट्राच्या कामाला लावलेलं आहे, चांगली जनतेची लूट करतात. या महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट तिन्ही नेते मिळून छानपैकी करतात. शासन आपल्या दारी म्हणून स्वतःची शोबाजी करतात. टक्केवारी मंत्रालयात जाऊन बघा, 15% 20% शिवाय काम होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी भूखंड हडप करणं, पोलीस स्टेशनमध्ये भाजपचाच माणूस शिवसेनेच्या माणसाला गोळ्या मारणं, सदा सर्वांसारखा आमदार गोळ्या झाडतो, एक आमदार त्या कोणत्या पप्पी पुलावर पप्पी घेतो त्यांच्याच नगरसेवकेची, असं सगळं चांगलं काम चालू आहे ना. कोण वाईट काम चालू म्हणतं? अरे उद्धवजी ठाकरे साहेब तर देशातल्या ज्या टॉप मुख्यमंत्री त्याच्यामध्ये नाव होतं. आता यांच्यासारखं काम उद्धवजींना करता येत नाही, त्याला आम्ही काय करू शकतो? आशिष शेलारांनी सलमान खानची भेट घेतली आहे, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. काही चर्चा नाही. सलमान खान एक आर्टिस्ट आहे, कलावंत आहे, कलाकार आहे. त्याला भेटणं म्हणजे काय चर्चा वेगळी होणं असं मला वाटत नाही. काय संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. समन्वयकाची भूमिका घेण्याची सध्या गरज असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मला वाटतं ते संपलेलं आहे. संजय राऊत साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी आपापल्या पक्षाची बाजू मांडली होती. आपापल्या पक्षाची बाजू मांडणं म्हणजे काही वाद असणं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि ज्या विषयावर ही चर्चा चालू होती तो विषय मला असं वाटतं उद्या ऑफिशियली एक पत्रकार परिषद होणार आहे, त्याच्यात या सगळ्या विषयावर पडदा पडला जाईल. पण प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, नाना पटोले हे सगळेजण संजय राऊत यांच्यावरती तुटून पडतात. काय कारणं वाटतं? आता कसं संजय राऊत साहेब सगळ्या भूमिका मांडतात, जसं त्यांच्यावर टीका करतात तसं त्यांच्याशिवाय बाकी पाणी हलत नाही, अशा प्रकारची पण स्थिती आहे ना. संजय राऊत साहेब अंगावर घ्यायची तयारी आहे. ईडीला न घाबरता जेलमध्ये जाऊन आलेला नेता आहे. अशा लोकांवर तुटून पडत असतील त्याला आपण काय म्हणू शकतो? पण संजय राऊत साहेब एक शिवसेनेची नव्हे तर एक महाराष्ट्राची बाजू, भारतीय जनता पार्टीला एक ताकदीनं विरोध करणारा नेता आहे, तर आपल्याला मानावं लागेल. अमोल कीर्तीकर आज यांची ईडी चौकशी आहे, ते ईडी कार्यालयात जाणार आहेत. ईडी बऱ्याच जणांच्या मागे लागलेली आहे. देशातील 2 मुख्यमंत्र्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलेलं आहे. अमोल कीर्तीकरांच्या मागे सुद्धा लागले, अनेक नोटीस आलेल्या आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीत एवढी भ्रष्टाचारी उघड त्यांचा इलेक्ट्रो बॉन्डचा तर घोटाळा आता येईल इलेक्शनमध्ये. सगळ्या गोष्टीवर आम्ही चर्चा करू. 6,000 कोटी रुपयाचं ज्या कंपन्या लॉसमध्ये त्यांच्याकडून यांना 500-500 कोटी रुपये मिळालेले, ज्या कंपन्याचं तोट्यामध्ये दाखवलेल्या कंपन्या यांना इलेक्ट्रो बॉन्ड देतात. हा भ्रष्टाचार नाही. याच्यावर ईडी का चौकशी करत नाही? याच्यावर होत नाही, त्या कंपन्याची चौकशी का करत नाही? पण अमोल कीर्तीकरचं यांना छोट्याशा गोष्टी दिसतात. म्हटलं अमोल कीर्तीकर सक्षम आहे, ईडीच्या सगळ्या चौकशीला ते सक्षमतेनं सामोरं जातील. तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एका छोट्याशा टपरीवरती चहा घेत
या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. अनेक बैठका घेत आहेत ते दिवसाकाठी आणि या सगळ्या राजकीय प्रश्नांची त्यांनी उत्तरंसुद्धा दिलेली आहेत. कॅमेरामॅन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.